स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 922 कुबेर अँटोनिया ए विंग वाकड या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 922 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 2 BHK चे 15 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 49.59 स्क्वेअर मीटर म्हणजेच 533 स्क्वेअर फीट आहे आणि 50.31 स्क्वेअर मीटर म्हणजेच 541 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 25,29,700 रुपीज आणि 25,74,900 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. हा प्रोजेक्ट मुंबई सातारा हायवे जवळ हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनलच्या मागे जी भंडारे रोडवर आहे. गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत. हा मुंबई सातारा हायवे आहे. मुंबई साईडने हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनलला राईट घेऊन श्री महाकालेश्वर रोडने आपल्याला थोडे पुढे जायचे आहे. हे आम्ही आपल्याला येलो मार्करने दाखवत आहोत. थोडे पुढे गेल्यावर जी भंडारे रोडवर तुम्हाला कुबेर अँटोनिया प्रोजेक्ट दिसेल. येलो मार्करने तो आम्ही आपल्याला दाखवत आहोत. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट एप्रिल 2027 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत ए विंग 10th फ्लोअरची बिल्डिंग आहे. ए विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट कुठे आहेत ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत. ग्राउंड फ्लोअर टू 7th फ्लोअर पर्यंत कमर्शियल आहे आणि 8 to 10th फ्लोअरवर प्रत्येकी 5 2 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी आहेत. हा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये विंग ए, विंग बी, विंग सी आणि विंग डी दिसत असून अम्युनिटीज दिलेल्या दिसत आहेत. प्रत्येक विंगला एंट्री वेगवेगळी देण्यात आली आहे. हा ग्राउंड फ्लोअर आणि पोडियम फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये ग्राउंड फ्लोअरला अम्युनिटीज आणि पार्किंगची व्यवस्था दिसत आहे. कलरनुसार पार्किंगची व्यवस्था दाखवली आहे. यामध्ये म्हाडा पार्किंग सुद्धा दाखवलेली आहे आणि विंग ए मध्ये ग्राउंड फ्लोअरला शोरूम देण्यात आले आहेत. पोडियम फ्लोअरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून सोसायटी ऑफिस, क्रेश एरिया म्हणजे पाळणाघर, ड्रायव्हर रूम, टेलिकॉम रूम दिले आहेत. हा 8th, 9th आणि 10th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये म्हाडासाठी प्रत्येकी 2 BHK चे 5 फ्लॅट देण्यात आले आहेत. 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट देण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी दिलेली आहे. हा म्हाडाच्या 2 BHK चा युनिट प्लॅन आहे. एंट्री केल्यावर छोटीशी लॉबी असून त्याच्या लेफ्ट साइडला किचन विथ ड्राय बाल्कनी, समोर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी आहे. मध्ये पॅसेज असून त्याच्या राईट साइडला स्टडी रूम आणि लेफ्ट साइडला कॉमन वॉशरूम आहे. पॅसेजच्या समोर मास्टर बेड दिला आहे. या प्रोजेक्टमध्ये 35+ लक्झरियस अम्युनिटीज दिल्या आहेत. त्यात क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, इनडोअर गेम्स, पार्टी लॉन यासारख्या अम्युनिटीज आहेत. या प्रोजेक्टमध्ये रूफटॉप अम्युनिटीज सुद्धा दिल्या आहेत. त्यात योगा मेडिटेशन एरिया, गझिबो, बार्बेक्यू झोन, जॉगिंग ट्रॅक यासारख्या अम्युनिटीज आहेत. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळतील किंवा नाही हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल, कारण ए विंग मध्ये कमर्शियल आणि फक्त म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत. या प्रोजेक्ट पासून मुंबई सातारा हायवे 2 मिनिटे अंतरावर आहे. या प्रोजेक्ट पासून भुजबळ चौक 1.8 किलोमीटर, डी मार्ट 2.2 किलोमीटर, डांगे चौक 3.7 किलोमीटर अंतरावर आहेत. या प्रोजेक्ट पासून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ट्रान्सपोर्टेशन हब, हॉस्पिटल्स, कमर्शियल हब यासारख्या सोयी जवळपास उपलब्ध आहेत. अपकमिंग पुणे मेट्रो लाईन 3 पिंक लाईन. कुबेर अँटोनिया हा प्रोजेक्ट हिंजवडी आणि वाकड चौक मेट्रो स्टेशनच्या दरम्यान आहे. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.3 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.3 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.2 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.2 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.3 आउट ऑफ 5.
इथे 636 स्क्वेअर फीट 2 BHK फ्लॅटची प्राइस 82 लाख आहे. म्हाडाचे फ्लॅट 533 आणि 541 स्क्वेअर फीटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 40% किमतीमध्ये मिळत आहेत. इथे 730 स्क्वेअर फीट फ्लॅटचा रेंट 27,000 रुपये आहे. म्हाडाच्या फ्लॅटचा स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक पाहता अंदाजे 20,000 ते 22,000 रुपयांपर्यंत रेंट मिळू शकतो. मायनस पॉईंटमध्ये म्हाडासाठी वेगळ्या कमर्शियल बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्यात आले आहेत आणि हा प्रोजेक्ट बाजूला 2 मोठे प्रोजेक्ट असल्यामुळे थोडा कंजेस्टेड आहे. तसेच ॲम्युनिटीज बाबत आम्हाला थोडी शंका आहे. त्या मिळाल्या तर प्लस पॉईंट होऊ शकतो आणि नाही मिळाल्या तर मायनस पॉईंट होऊ शकतो. प्लस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. फ्युचरमध्ये या प्रोजेक्टजवळ मेट्रोची कनेक्टिव्हिटी चांगली असणार आहे आणि म्हाडाच्या फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.